हो. मॅडम, विक्रमी वेळामध्ये हा तपास पूर्ण केलाय तुम्ही आणि आज निकाल आला. काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया आणि काय एकंदरीत तुम्हाला आठवतं या तपासासंदर्भात आज? 1 मे 2026 या दिवशी रात्री 11 ते 11:15 दरम्यान मला फोन आला होम DYSP शिंदे सरांचा. ते मला म्हटले की मॅडम, एक वाईट घटना घडलेली आहे नसरापूर या ठिकाणी. एका 3 वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केलेला आहे आणि तिची जी बॉडी आहे ती ससून हॉस्पिटल इथं आणलेली आहे. तुम्ही तात्काळ तिथं पोहोचा. नसरापूरला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही तात्काळ ससून हॉस्पिटलला पोहोचा. पुढचे आदेश तुम्हाला आम्ही कळवतो असं सांगितलं. आणि ज्या दिवशी रात्री मी ससून हॉस्पिटलला पोहोचले, ससून हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर मग पुढचे आदेश आले. मला SP साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे हा तपास दिला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तारखेला जे बाळ होतं, निर्भया होती, तिचा इन्क्वेस्ट पंचनामा होता. त्याच्यानंतर तपासामधल्या ज्या 15 दिवसामध्ये म्हणजे 2 तारखेपासून जे चार्जशीट सबमिट करेपर्यंतचा जो आमचा पूर्ण तपासाचा भाग होता, तो दिवस रात्र म्हणजे अक्षरशः आम्ही पहाटे 4 वाजता 5 वाजता घरी यायचो आणि पुन्हा सकाळी 10 वाजता तपासाला जायचो. परत तपास सुरू व्हायचा आमचा. आणि हे करत असताना की सगळे जे प्राथमिक पुरावे असतील, सेकंडरी एव्हिडन्स असतील किंवा मग साक्षीदार असतील, हे इतकं विक्रमी वेळामध्ये आमच्या पूर्ण टीमने हे काम केलं. आणि त्या टीममध्ये जे आमचे SP सर होते आणि जी पूर्ण बाकीची टीम होती, ह्या टीमने जे घटना इतकी वाईट घडलेली असतानाही 15 दिवसामध्ये चार्जशीट सबमिट केल्यानंतर आज प्रॉसिक्युशनला आणि ज्या बाळाचा याच्यामध्ये मृत्यू झाला त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं आज. मॅडम, जेव्हा तुम्ही ससूनला पोहोचले तेव्हा त्या बाळाला हातात म्हणजे बघितलं होतं, काय नक्की तुम्हाला तेव्हा वाटलं होतं? तपास त्या पद्धतीने म्हणजे राग सुद्धा आला असेल त्या आरोपीबद्दल? ज्यावेळेस पोलीस म्हणून आम्ही तपास करतो त्यावेळेस त्या तपासामध्ये आम्हाला त्रयस्थ आतमध्ये माणूस असतानाही आम्हाला जे गोष्टी दिसत आहेत त्याचा आम्हाला तपास करावा लागतो. पण ही जी घटना होती ते 3 वर्षाचं बाळ होतं. त्या 3 वर्षाच्या बाळाच्या बॉडीवरती पूर्ण जखमा होत्या. त्याची जी परिस्थिती होती ती अत्यंत वाईट परिस्थिती होती. तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले होते. आणि हे बघून एक आतला युनिफॉर्ममधला एक माणूस, युनिफॉर्ममधली एक आई खरंच हळहळली. पण त्या गोष्टी बाजूला ठेवून हा पूर्ण तपास आम्ही केला. मॅडम, त्याच वेळी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात या प्रकरणामुळे मोठा जनआक्रोश होता. पुण्यात रस्ता रोको झाला, आंदोलनं झाली होती. अशा परिस्थितीत तपास करणं किती आव्हानात्मक होतं, चॅलेंजिंग? अगदी बरोबर आहे. कारण ज्यावेळेस इन्क्वेस्ट झालेला होता आणि मुलीची बॉडी परत घेऊन जात होते त्यावेळेस मुलीची बॉडी रस्त्यावरती ठेवून आंदोलन झालेलं होतं. किंवा ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ही जनआक्रोश झालेला होता. त्यावेळेस आमचे माननीय SP साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही 15 दिवसाच्या आत तपास पूर्ण करू. आणि आम्ही तो तपास तसा पूर्णही केला. सगळे साक्षी पुरावे, साक्षीदार सगळे. आणि त्या जनआक्रोशामुळे असं म्हणता नाही येणार आहे, पण ते जे बाळ होतं आणि त्याच्यावरती जे समाजातली घडलेली जी इतकी वाईट प्रवृत्तीमुळं घडलेली जी घटना होती त्याला कुठंतरी न्याय देणं गरजेचं होतं. समाजामध्ये कुठंतरी हा मेसेज जाणं गरजेचं होतं की अशा पद्धतीने तुम्ही वागू शकत नाही. जर तुम्ही असं वागाल तर कायदा त्याच्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला 100% त्याच्यात पनिशमेंट होणार म्हणजे होणार. हे यातून आज सिद्ध झालेलं आहे. त्याचवेळी तपासात या अर्थात अनेक चॅलेंजेस होते. तुम्ही पहाटेच्या वेळेस लेखी करण्यासाठी म्हणजे ते रिक्रिएशनसाठी त्याला घेऊन गेलेले होते. तो नक्की किस्सा काय होता, म्हणजे काय नक्की कसं तपास केला? याच्यात आमचे 2 पंचनामे झालेले होते, निवेदन पंचनामा. ज्यावेळेस आम्ही आरोपीकडे गुन्ह्याचा तपास करतो त्यावेळेस आरोपीने आम्हाला कबुली दिली की हे जे मी
केलेलं आहे अशी कबुली दिल्यानंतर आम्हाला ती घटना एक्झॅक्टली तू कुठं केली, कसा घेऊन गेलेला होता, काय काय कसं केलं हे त्यांनी स्वतः निवेदन दिल्यानंतर आम्ही पहाटेच्या वेळेस त्याला घेऊन गेलो. कारण पहाटेच्या वेळेस घेऊन जाण्याचं कारण एवढंच होतं की जनाक्रोश एवढा होता की त्याच्या जीवाला धोका होता. म्हणजे एकाच वेळेस आम्हाला तपासही करायचा होता आणि त्याच्याही जीवाची काळजी घ्यावी लागणार होती. कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही आहे तोपर्यंत त्याला फाशीपर्यंत लटकवता येत नव्हतं. आणि मग म्हणून आम्ही रात्रीच्या वेळेस गेलो. रात्रीच्या वेळेस त्यांनी आम्हाला घटनास्थळ दाखवलं. बाळाला राम मंदिरापासून कुठून घेऊन गेला, तो कसा घेऊन गेला, तिला गाठीची शेव कुठं खायला दिली, ती गाठीची शेव कुठून त्यांनी विकत घेतलेली होती, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही पंचनामा केलेला होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलेल्या होत्या सगळ्या गोष्टी. मॅडम त्याचवेळी आज जेव्हा निकाल कोर्टामध्ये सांगत होते, अर्थात तिच्या आईवडील देखील कोर्टामध्ये उपस्थित होते, भावनिक क्षण तयार झालेलं होतं आणि सुरुवातीपासून त्यांचं देखील मागणी होती की शिक्षा ही फाशीचीच व्हावी, कारण ज्या पद्धतीने क्रूर कृत्य त्यांनी केलेलं होतं, घाणेरडं कृत्य. त्यांचे जे ती जी फॅमिली होती खरंच त्यांच्यावरती खूप मोठा हा आघात झालेला होता. कारण त्या आजीसोबत ती मुलगी राहत होती की तुम्ही विचार करा की ती मुलगी काही तासांपूर्वी ती आजीसोबत आहे. आजीसोबत तिने राम मंदिरामध्ये पूजा केलेली आहे. त्या मुलीने पूजा केल्यानंतर तिला आंघोळ घालून तिला भरपेट खायला घातल्यानंतर आजी ज्यावेळेस काहीतरी काम करते आणि एका तासाच्या आत सगळं काही होत्याचं नव्हतं होतं आहे. म्हणजे त्या लहान बाळावरती आणि ते होत असताना तिच्यावरती अशा प्रकारे अमानुष छळ करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्या बाळाला मारलं जातं आहे. म्हणजे तेव्हापासूनच्या त्यांच्या ज्या भावना त्यांनी अक्षरशः दाबलेल्या होत्या म्हणा, किंवा त्यांना जो झालेला त्रास होता आणि त्या बाळाला जो न्याय मिळवून द्यायचा होता त्यांचा बाण तिथं सुटलेला होता कोर्टामध्ये. म्हणजे मॅडम आजच्या निकालानंतर अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर वचक बसेल असं तुम्हाला वाटतं का? आणि अशा प्रकारच्या जे घटना आहेत ते कमी होतील असं वाटतं? यापुढे जी घटना आहे आज होतात 100%. कारण कुठंतरी असं लोकांमध्ये अशी एक भावना तयार होते की गुन्हा घडतो, त्याच्यानंतर त्याच्यावरती चार्जशीट पाठवलं जातं. चार्जशीट पाठवल्यानंतर त्याला न्याय लागायला कितीतरी वर्ष निघून जातात. हे जे आहे ते त्याचा कुठेतरी एक रोष असतो माणसाच्या मनामध्ये, तसा तो रोष असावा. कारण ही घटना जी होती ती एका 3 वर्षाच्या बाळाच्या बाबतीत घडलेली होती आणि असं घडू नये, हे होऊ नये ही समाजाची ही मागणी होती. म्हणून इतक्या लवकर फास्ट ट्रॅकवरती ही केस चालली गेली आणि म्हणजे एका दिवशी 10 साक्षीदार तपासलेले आहेत कोर्टामध्ये सुद्धा आणि आज आपण त्याचा रिझल्ट पाहतो आहे. मॅडम आज पहिल्यांदा असं होतं की कोर्टाने कौतुक केलं पोलिसांचं, सगळ्यांचंच, या तपास यंत्रणेचं. असं होत नाही. ज्यावेळेस एखादं काम चांगलं केलं जातं आणि त्यावेळेस 100% त्याचं कौतुक केलं जातं. आणि ही जी केस होती, या केसचा जो तपास होता तो नॅचरल कोर्समध्ये आणि स्वतः माननीय न्यायालयाने तो तपास पाहिला होता की किती कष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये. नुसते कष्ट नाही आहे तर फॅक्च्युअल घडलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या रेकॉर्डवरती आलेल्या होत्या. म्हणून त्यांना आणि या याचं समाधान झालं, म्हणून त्यांनी कौतुक केलं पूर्ण टीमचं. लोकांना तुम्ही काय आवाहन करा, यापुढे अशा घटना घडणार नाहीत, लोकांनी काय सांगाल या सगळ्या? मी पोलीस अधिकारी म्हणून म्हणा किंवा एक वैयक्तिक एक महिला म्हणून मी एवढंच सांगू शकते समाजाला की लहान मुलं आहेत, ती लहान मुलं फक्त त्या आईवडिलांची जिम्मेदारी नाही आहे तर ती समाजाची सुद्धा जिम्मेदारी आहे. या लहान मुलांवरती अन्याय होऊ नये म्हणून आपण वेगवेगळे कायदे आणले, कायद्यामध्ये चेंज केला, बदल केला, पण तरी देखील आपली मुलं का सुरक्षित नाही आहेत? कारण ही जी घाणेरडी किळसवाणी प्रवृत्ती आहे ही कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. आणि जे लहान बाळ त्या फक्त आईवडिलांचं नाही आहे तर ते समाजाचं बाळ आहे. कारण तेच बाळ उद्या जाऊन मोठा समाज घडणार आहे.
म्हणून हे समाजाला कुठेतरी कळणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं आजच्या निकालातून ह्या प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी हा 100% याचा परिणाम होईल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.